छत्रपती संभाजीराजांनी काही वेळापूर्वीच राष्ट्रपतींची भेट घेतली आहे, ते बोलतायत. आपण थेट जाऊयात नवी दिल्लीत. जी बैठक झाली त्यात आम्ही सविस्तर पद्धतीने सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने आपली सगळी बाजू मांडलेली आहे. सुरुवात करत असतानाच आम्ही त्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी जे 1902ला देशात पहिलं आरक्षण दिलं होतं, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाला ज्याच्यात समाविष्ट केलं होतं, हे त्यांना आम्ही सांगितलं. आणि मला आनंदाने सांगायचं आहे की स्वतः राष्ट्रपतीजी म्हटले की राजश्री छत्रपती शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक आहेत. आणि 1902च्या नंतर आपल्याला ब्रिटिशच्या राजवटीत सुद्धा आपल्याला कसं आरक्षण मिळालं तेही आम्ही त्यांना सांगितलं. आणि 1967 परत सेंटर ओबीसी मध्ये इंटरमिडिएट क्लास कम्युनिटी हे आपल्याला आरक्षण कसं मिळालं आणि 1967च्या नंतर ते आपलं उडलं, ही सुद्धा त्यांना सगळी आम्ही पार्श्वभूमी सांगितली. मग देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना सगळ्या पक्षातल्या लोकांनी एकत्र येऊन मराठा समाजाला ACBCचं आरक्षण मिळावं एक प्रवर्ग तयार करून हा दिला. त्याच्यासाठी सगळ्यांची सहमती होती. दुर्दैवाने तो 5 मेला तो टिकला नाही आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की मराठा समाज हा सामाजिक मागास, आर्थिक, शैक्षणिक राहिलेला नाही आहे, तो फॉरवर्ड क्लास किंबहुना डॉमिनेटिंग क्लास, पुढारलेला वर्ग आहे, असंही आम्ही त्यांच्या कानावर सगळं घातलं. आणि हे होत सगळं असताना 102 घटना दुरुस्तीमध्ये जे सेंटरचं म्हणणं होतं की राज्याचे अधिकार अबाधित आहेत, पण दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की 102 घटना दुरुस्तीत तसं काही दिसत नाही आहे, म्हणून 105 घटना दुरुस्ती केली आणि राज्याला अधिकार हे अबाधित आहेत, हे असं स्पष्टपणाने सांगितलं. आम्ही सुद्धा केंद्र सरकारचं कौतुक केलं. कौतुक करत असताना सुद्धा लोकसभेत आणि राज्यसभेत आणि तेच आम्ही राष्ट्रपतीजींना सांगितलं की 50%च्या वर जर आपल्याला जर तिथं जायचं असेल, राज्याला अधिकार जे दिलेत आम्हाला द्यायचं असेल, बाकीच्या राज्यांना जसे दिले, तामिळनाडू, छत्तीसगड किंबहुना तेलंगणा असेल जसे दिलेत, पण इंदिरा साहनी केस सरळ म्हणते की तुम्ही 50%च्या वर देऊ शकत नाही. 50%च्या वर तुम्हाला कॅप वाढवायचा असेल तर तुमची असामान्य परिस्थिती म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी कंडिशन्स पाहिजेत. आता इंदिरा साहनीच्या केसमध्ये स्पष्टपणाने लिहिलेलं 1992च्या केसमध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन म्हणजे काय की फार फ्लंग अँड रिमोट म्हणजे दूरवर आणि दुर्गम जर तुमचा भाग असेल तर ते तुम्हाला ते आरक्षण 50%च्या वर मिळू शकते. म्हणजे आम्हाला 105 घटना दुरुस्तीचा राज्याला अधिकार दिले असले तरी आपण त्यात पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून आम्ही राष्ट्रपतींना विनंती केली की ही व्याख्या ह्या भौगोलिक परिस्थितीप्रमाणे जर आपल्याला बदल करता आली आणि आपण जर पार्लमेंटला किंबहुना ज्यांना सांगायचं तिथं आपण जर सांगू शकला तर खऱ्या अर्थाने राज्याचे अधिकार हे अबाधित राहतील असं आम्हाला म्हणायला काही हरकत नाही. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा मग आम्ही त्यांना सांगितलं की हे होतच नसेल, जर राज्याचे अधिकार अबाधित ठेवायचे असतील आणि हा शब्द जर व्याख्या बदलायची असेल, फार फ्लंग अँड रिमोट, दूरवर आणि दुर्गम बदलायचा येत नसेल तुम्हाला, तर मग आम्हाला 50%चा कॅप वाढवून द्या. 50%चा कॅप वाढवून द्या म्हणजे कसं, उदाहरण EWS कसं वाढवलेलं आहे तसं आम्हाला तुम्ही केंद्र सरकारने ते वाढवून द्यावं. हा आम्ही त्यांना दुसरा पर्याय सांगितला. ही झाली केंद्राची जबाबदारी. आम्ही राज्य सरकारची सुद्धा काय जबाबदारी ही सुद्धा आम्ही त्यांच्या पुढं चर्चा केली. राज्य सरकारने सुद्धा पहिल्यांदा आपल्याला सामाजिक मागास, आर्थिक, शैक्षणिक करणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपल्याला सामाजिक मागास आपण सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण राज्याचे अधिकार अबाधित असले तरी आपल्याला ACBC स्वतःला करून घेऊ शकत नाही. उद्या आपल्याला केंद्रात सुद्धा वाढवून घ्यायचे असतील तरी आपण स्वतःला ACBC झालो नाही तर त्याच्यात काही अर्थच राहणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सगळ्या आमच्या सविस्तरपणाने आमच्या सर्वांच्याकडे त्यांनी ऐकून घेतल्या.
आणि त्यांनी हे शब्द वापरले की मी तुम्हाला पेशंट हिअरिंग दिलेलं आहे. पेशंट हिअरिंग म्हणजे मी तुमचं शांतपणाने सगळं ऐकून घेतलेलं आहे. मला थोडा वेळ द्या, याचा मी अभ्यास करतो आणि पुढची दिशा काय असेल हे आम्ही तुम्हाला कळवतो, असं राष्ट्रपतीजींनी सांगितलं. आणि एकंदरीत आम्ही समाधानी आहोत. चांगल्या पद्धतीने ते आमच्याकडनं, नुसतं माझ्याकडून नाही तर त्यांनी सगळ्या खासदारांच्याकडनं, आमदारांच्याकडनं आपापले मत जेवढा वेळ पाहिजे तेवढा वेळ त्यांनी दिला. आणि म्हणून मी राष्ट्रपतीजींचं मनापासून परत एकदा आम्हाला वेळ दिल्याबद्दल आम्ही सर्व पक्षातल्या सर्व खासदारांच्या वतीनं आणि आमदारांच्या वतीनं सगळ्या पक्षातल्या वतीनं आम्ही मनापासून त्यांचं आभार व्यक्त करतो. राजे, संपूर्ण बैठक झाली, पण तो राष्ट्रपतींना काही सांगितले का की केंद्र सरकारशी या संदर्भावर चर्चा करू, संसदीय कार्यमंत्र्यांशी या संदर्भामध्ये चर्चा करू, सल्लामसलत करू आणि काही सल्ले देऊ, असं काय सांगितलं का? नाही, राष्ट्रपतीजींनी त्यांचे शब्द आहेत. राष्ट्रपतीजी काय म्हटले की मी तुम्हाला पेशंट हिअरिंग दिलेलं आहे. मी पूर्णपणे तुमची बाजू ऐकून घेतलेली आहे. याचा मी पूर्ण त्याचा अभ्यास करेन आणि जे काही त्यांना करायचं आहे ते त्या पद्धतीने करते. नाही, तसंच आहे ना. म्हणजे थोडक्यात ज्यावेळी तुम्ही राज्याचे अधिकार अबाधित, ज्यावेळी तुम्ही म्हणता 105 घटना दुरुस्ती, तो स्टान्स हा इंदिरा सानेच्या माध्यमातून जे फारलंग आणि रिमोट एरियाचा जो विषय येतो तो सगळ्यांनाच लागू होतो. उद्या आपल्याला ह्यातनं जर साधता येत नसेल तर आपल्याला मग दुसरा मार्ग घ्यायचा असेल तो सगळ्या देशातल्या लोकांना, मराठा समाजाचं हे निमित्त आहे. हे सगळ्या ज्या लोकांना SCBCचं आरक्षण मिळेल त्यांना सगळ्यांना हा लागू होणार आहे. नाही, आम्ही काही राजकीय भाषण आम्हाला काही करायचं नाही आहे. आमचा हेतू एकच आहे की हा गरीब मराठा समाज आहे, या गरीब मराठा समाजाला न्याय मिळावा. ते व्यथित आहेत, दुःखी आहेत. आणि जी शिवाजी महाराजांची भूमिका होती की माझं राज्य हे नुसतं मराठ्यांचं नाही आहे, हे 18 पगड जात 12 बलुतेदारांचं आहे. शाहू महाराजांनी सुद्धा 200 वर्षानंतर काय केलं, नुसतं मराठ्यांना आरक्षण दिलं नाही, त्यांनी अनुसूचित जाती, जमाती, OBC आणि मराठा समाजात समावेश केला. आमचं एकच हेतू आहे बोलण्याचा की एका छताखाली या सगळ्या समाजाच्या लोकांना आणावं. छत्रपती संभाजीराजे यांनी आत्ताच काही वेळापूर्वी राष्ट्रपतींची भेट घेतलेली आहे. त्यांच्यासोबत सर्वपक्षीय शिष्टमंडळसुद्धा होतं. खासदार आणि आमदारांचा या शिष्टमंडळात समावेश होता. झालेल्या चर्चेबाबत आपण समाधानी असल्याची भावना त्यांनी या पत्रकार परिषदेद्वारे व्यक्त केलेली आहे. राष्ट्रपतींना आरक्षणाची पार्श्वभूमी समजावून, आरक्षणाची गरज समजावून देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर कायदेशीर पर्याय काय काय असू शकतात यावर सुद्धा या बैठकीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. आणि काही जे मुद्दे चर्चिले गेले त्याबाबतचं म्हणणं मांडताना त्यांनी राष्ट्रपतींनी आपलं म्हणणं अगदी पेशंटफुली ऐकून घेतलेलं आहे. त्यामुळे आपल्याला अपेक्षा आहे या संदर्भात काहीतरी योग्य निर्णय होईल असं सुद्धा ते म्हणालेत.